प्रेज द लॉर्ड डिअर फ्रेंड्स. प्रभू येशूची स्तुती असो. तुम्हाला असं वाटतंय का, की तुम्ही खूप प्रयत्न करताय, पण कुठेतरी तुम्हाला सक्सेस मिळतच नाहीये. तुम्हाला यश मिळतच नाहीये आणि तुम्हाला असफलता मिळाल्यामुळे तुम्हाला खूप निराशा येते. तुम्हाला जे गोल्स आहेत, जे तुम्ही सेट केले तुमच्यासाठी, खूप छान गोल्स आहेत आणि कितीही प्रयत्न केला ना, तरी तुम्हाला ते गोल्स अचीव्ह करायला जमत नाहीये. आणि म्हणून तुम्हाला निराशा आल्यामुळे आज प्रभूचं वचन जे आहे ते तुम्हाला खूप आशा देणार आहे आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पहा. तर सगळ्यात पहिले मला माझा अनुभव सांगायचा आहे. मी मेजोगोरिया या जागेवर गेली होती बॉस्नियाला आणि त्यावेळेस काय झालं ते मी तुम्हाला सांगते. तर ते युरोपमध्ये आहे जिथे मदर मेरी काही लोकांना दिसली होती आणि अजूनही दिसते. त्या ठिकाणी मोठं असं एक माउंटेन आहे, एक असं विशाल पर्वत आहे आणि ते जे डोंगर आहे त्या डोंगरावरती चढल्यावरती तुम्हाला 2 तास लागू शकतात जर का आपण प्रार्थना करत चाललो आहोत तर. आणि स्टेशन्स ऑफ द क्रॉस आम्ही करत होतो, क्रुसाची वाट करत होतो आणि त्यावेळेस असं झालं की काही वर चढल्यावर मला खूप छान अनुभव आला. म्हणजे मी चढत होती वर त्या डोंगरावर आणि कसं झालं की मला खूप छान चालता येत होतं. मी सगळ्यांच्या पुढे चालली होती आणि मला खूप एनर्जी होती आणि मला खूप जास्त कृपा फील होत होती, ग्रेस फील होत होता देवाचा, येशूचा. आणि म्हणून असं झालं की ज्या गाईड होत्या ते गाईडच्या पाठी फादर होते आणि फादरच्या पाठी मी होती. तर मला असं वाटत होतं, "अरे वाह! मस्त मला एवढी स्ट्रेंथ आहे." पण माझं लक्ष नुसतं असं चाललेलं की माझा पाय कुठे पडला आहे आणि मी असं जाते आणि मी या या दगडावरून या दगडावर पाय ठेवते. कारण तो रस्ता थोडा असा खडबडीचा रस्ता होता आणि नीट पाहून जायचं होतं वर. पण ते चढता-चढता मला अचानक असं जाणवलं, की कुठेतरी माझं लक्ष ना खूप जास्त स्वतःकडे चाललं आहे आणि मी हे विसरून गेली आहे, की पाठी पण लोकं येतायत आणि काही लोकांना जमत नसेल वर चढायला डोंगरावर आणि पटकन जाणवलं, की येशूनी आपल्याला काय शिकवलं आहे गॉस्पेलमध्ये, की स्वतःला विसरून दुसऱ्यांचा विचार करा. आणि म्हणून लगेच असं झालं, की मी पाठी वळून पाहिलं तर माझी एक मैत्रीण होती. तिला खूप जास्त धाप लागत होती. तिला चढायला जमत नव्हतं आणि ती सगळ्यात लास्ट होती. तिला पाहून मला असं जाणवलं, की आता दुसरे काय विचार करतील याचा विचार न करता येशूला जे हवंय ते केलं पाहिजे. आणि म्हणून मी खाली उतरली आणि पूर्ण डोंगरावर चढताना मला असं वाटत होतं, की फक्त तिच्यासाठी तिला फक्त प्रोत्साहन द्यायचं आहे की तर मी तिला सांगत होती, "काही नाही फक्त 5च मिनिटं आहेत. लवकरच पोहोचणार आहोत आणि इथे चढ, तिथे चढ." आणि तिला असंच मी काय-काय जोक्स सांगत होती, ज्याच्यामुळे ती खूप जास्त मनापासून तिलाही खूप जास्त अशी स्ट्रेंथ मिळत होती. तिलाही असं वाटत होतं ती करू शकते. आणि हळू असं झालं की पूर्ण जेव्हा आम्ही डोंगरापर्यंत गेलो, वरपर्यंत ती सगळ्यात पहिली आली होती. आणि तिला पाहून मला खूपच जास्त आनंद झाला आणि या पूर्ण मार्गामध्ये मला जाणवलं पण नाही, की अरे एवढा मोठा डोंगर चढायचा होता आणि मला असं वाटलं, की अरे तिलाही असं वाटलं नाही, की ती एवढा मोठा डोंगर चढू शकते. आणि तेव्हा मला जाणवलं, की माझं लक्ष आहे ना त्या डोंगराकडे गेलंच नाही किंवा अरे बापरे! एवढा मोठा डोंगर आहे, मी कशी चढेल? माझ्याकडून हटलं आणि जेव्हा मी माझं लक्ष तिच्याकडे ठेवलं, तर माझं सगळं पेन मी विसरून गेली किंवा मला एवढं कसं जमेल किंवा मी काय करते, बरोबर करते की नाही. तर तेव्हा मला जाणवलं, की येशूनी आपल्याला काय सांगितलं आहे, की आपण आपले गोल्सकडे खूप जास्त फोकस करतोय, की आपल्याला हे हवंय, आपल्याला ते हवंय, आपलं हे कधी होणार, आपलं ते कधी होणार. पण ॲक्चुअली स्वर्गाच्या राज्यामध्ये आपल्याला पहिलं यायचं असेल, तर आपल्याला शेवटी जाऊन सगळ्यात नम्र व्हावं लागेल. फिलिप्पकरास पत्र अध्याय 2 मध्ये पण आपण येशूबद्दल काय लिहिलं आहे ते पाहूया. तो देवाचा स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचं होऊन दासाचं स्वरूप धारण केलं. येशू दासाचं स्वरूप धारण केलं म्हणजे येशू परमेश्वर असून एवढे नम्र झाले, मनुष्य झाले, दास झाले आणि त्यांनी आपली सेवा केली. असं दिलं आहे आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले.
येथेपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. तर येशूनी स्वतःला लीन केले, येशूनी स्वतःला नम्र केलं आणि आपल्याला एक खूप छान उदाहरण दिलं आहे, की आपल्यालाही नम्र व्हायचं आहे. आपल्यालाही आताच्या या रॅट रेसमध्ये किंवा या कॉम्पिटिशन जी आहे, ज्याच्यामुळे आपण आपल्याच लोकांशी नीट बोलत नाहीये. कारण आपल्याला वाटतं आपल्याला त्यांच्याहूनही उत्तम करायचं आहे, त्यांच्याहूनही पुढे जायचं आहे. पण येशूच्या मार्गामध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला नम्र व्हावं लागेल. पुढे वचनामध्ये असं दिलं आहे, यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव आहे ते त्याला दिले. आणि येशूचं नाव हे सर्व उच्च झालं, सर्वात मोठं नाव झालं आणि हे कसं झालं? कारण येशूनी स्वतःला सगळ्यात नम्र केलं, सगळ्यात जास्त स्वतःला दास बनवलं. तर आताही आपल्या जीवनामध्ये आपल्याला ना असे खूप टेम्पटेशन येतात, की आपण स्वतःचा जास्त विचार करू दुसऱ्यांपेक्षा. पण तुम्हाला खरं सांगते त्याच्यात शांती, आनंद नाही आहे. कारण तिथे फक्त फोकस आपल्यावर आहे. आणि आपल्याला आध्यात्मिक किंवा स्पिरिच्युअल लाईफ जगायचं आहे, तर आपल्याला असं विचार करायचा आहे, की शेवटी कोण आहे आणि त्याला माझी काय गरज आहे आणि मी काय मदत करू शकते? मी या जगामध्ये येशूसाठी, येशूच्या लोकांसाठी काय करू शकते? आणि ते आपण जेव्हा विचार करू ना, तेव्हा आपलं पण जो रस्ता आहे ना, तो एवढा जास्त स्मूथ होतो. आपल्याला लक्ष पण नाही लागत, की आपलं पाय कुठे गेला, आपला हात कुठे जसं मला त्या डोंगरावरती स्वतःकडे मी विसरूनच गेली आहे. पण मला जो आनंद आला तिला पाहून, की ती सर्वात वर गेलेली आणि मी काहीच केलं नाही. त्याच्यावरून मला समजलं, की मी फक्त तिला प्रोत्साहन देत होती. तर कधी-कधी खूप लहान गोष्टी आहेत, ज्या येशूला आपल्याकडून हव्या आहेत. मे बी कुणाला तरी एन्करेज करणं, कुणाला प्रोत्साहन देणं, कुणाला सांगणं, की तेही करू शकतात आणि त्यांच्यामध्ये आपण हे जे करेज किंवा हे धैर्य निर्माण करतो आणि परत मी असंच जोक्स करत होती, त्याच्यामुळे ती हसतही होती आणि तिच्यासोबत खूप पेशन्स ठेवावा लागत होता. जेव्हा ती थांबत होती, तेव्हा मलाही थांबावं लागत होतं. पण मला हे ठाऊक होतं, की मला येशू सांभाळून घेतील, पण येशूचं जे वचन आहे, ते करणं जास्त गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे आपल्याला समजतं कधी-कधी स्पिरिच्युअल गोल्सच्या पाठी पण आपण खूप जास्त धावतो. मला सगळ्यात फर्स्ट यायचं आहे आणि मला सगळ्यात जास्त चांगलं बनायचं आहे आणि मला ह्यांनाही बीट करायचंय, मला त्यांनाही बीट करायचंय. पण हा स्वभाव आहे ना, हा स्वर्गराज्याचा स्वभाव नाहीये. हा मानवीय स्वभाव आहे. आपल्याला येशूचा स्वभाव आपल्यामध्ये आणायचा आहे. तो आहे की दुसरे कसे पुढे जातील आणि दुसऱ्यांची उन्नती कशी होईल आणि त्या उन्नतीमध्येच आपली उन्नती आहे. कारण आपल्याला इकडे काही गोळाबेरी नाही करायची आहे. आपली जी रिअल ट्रॉफी आहे ती स्वर्गात आहे. तर त्याच्या पाठी झटूया. तर त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त शांती येईल आणि जास्तीत जास्त खुशी येईल आणि येशूमध्ये आपण खूप जास्त आनंदी राहू. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.